मित्रांनो, तर मी मंदार सुर्वे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत स्वागत करतो आहे। तर आपण आज आलो आहे खडपामध्ये फिशिंगला भरपूर दिवसांनी, आणि आज थोडं माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा बाहेरचं काहीतरी करायचं आहे मला। अल्ट्रा लाईट सेटअप घेऊन आलो आहे, मोठा मीडियम सेटअप पण आहे, पण अल्ट्रा लाईट सेटअपवर काय मासे भेटतात बघूया। ऊन खूप आहे, 5 वाजले संध्याकाळचे, बघू काय भेटतंय। आता इथूनच स्टार्टपासूनच चालू करतो कास्टिंग करायला, बघतो काय भेटतंय काय नाही भेटतंय, चालू करून दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये। चला तर मग चालू करूया फिशिंग। मित्रांनो, हा माझा अल्ट्रा लाईट सेटअप आहे, बर्कले चेरीवूड HD 7 फीट शिमानो XH1000 आणि ही 12 LB सिग्लॉनची लाईन आहे, आणि इथे 20 LB सिग्लॉनचा फ्लोरोकार्बन लीडर आहे। आपला एक जुना सोबती जिग कास्ट करून बघतो, होप तर नाही पहिला कास्टपासून काय मारेल, ट्राय करूया। थोडं पुढे जातो, कारण इकडे तरी मासा लागला तर लँड करायचे चान्सेस नाहीत। अल्ट्रा लाईटवर तर अजिबात नाही। एवढ्या वेळानंतर आपल्याला एक स्ट्राईक भेटले, आणि मस्त स्ट्राईक आहे। रनवरून कोकेरी वाटते, पण साईज चांगली आहे। ओहो, येलो फिन गुड साईज येलो फिन भेटले आपल्याला। झीमॅनचा सॉल्टेनेड जो आपल्याकडे लास्ट पीस राहिला आहे शिल्लक, आणि कास्टन कॅचचा जिगेड 10 ग्राम। हे बघा, या लूरला भेटले आपल्याला शिम्प। अल्ट्रा लाईटवर आपण मगाशी कास्ट करत होतो, जिगाच अडकला, त्याच्यामुळे परत कास्ट नाही केले आपण, त्याच्याने जॉईन नाही केला तो। मीडियम सेटअपवरच खेळतोय।
नको त्या ठिकाणी अडकलाय. जाऊ दे नको फक्त. ओके निघाला निघाला निघाला. मस्त सनसेटचा टाईम आहे आणि समुद्रावर फिशिंग. जन्नत जन्नत. आणि त्यात मासे पण लागले ना तर अजून बरं वाटेल. आतापर्यंत एक मोठी लागले म्हणजे गुड साईज पण नाही बोलू शकत तिला. 300-400 ग्राम्स. एक एकदम छोटीशी लागली. परत आपल्याला एक चांगला कॅच झालाय. मस्त कॅच आहे. लासा वाटतोय. वरती येऊ दे फक्त. नाही ही वेगळ्या प्रकारची कोकेरी आहे काहीतरी. हा कुठचा मासा आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. फाईट मस्त दिलन पण हिने. कास्ट अँड कॅचचा जिगेड एवढे दिवस वापरतोय अजूनही हुक रस्ट नाही अजिबात. मध्येच फिशिंग बंद होती. माझा लास्ट कास्ट ह्याचा श्रिम्पवर, याच श्रिम्पवर सेम श्रिम्प जे कॅचेस होते ना सेम जिगेडवर होते. तर परत कास्ट करून बघूया. करतो एडिट आला असेल तरी. आम्ही ते हां दुसऱ्या मार्गे म्हणजे मेन आम्ही टोल भरून येतो वरना. ही बाई हा काय स्ट्राईक भेटले. हो हो कोकेर बघा किती आहेत मित्रांनो. जबरदस्त कोकेर आहेत. जबरदस्त स्ट्राईक एकदम पुढ्यात. बोलता बोलता हिने पकडला. रक्त आलंय तिच्या तोंडातून. खतरनाक. ओ बाबा पूर्ण रक्त झाली. आणि लूर पण निघाला आपल्या इझिली. जरा धुवून घेतो. राहू दे.
लास्ट माझा एक व्हिडिओ आहे, पण खाडीमध्ये कोकेरा तांबोशा वगैरे पकडल्या होत्या ह्या श्रिम्पवर. पूर्ण व्हिडिओ आहे तो, आणि तो सेम श्रिम्प आहे, सेम हुक आहे. त्याला ऑलमोस्ट 2-3 महिने झाले. अजून पण तो हुक जसाचा तसा आहे. हां मित्रांनो, हळूहळू आता निघायचा प्लॅन करतो, कारण काळोख पडत चालला आहे आणि मला थोडं बाहेर पण जायचं आहे. आपल्याला आतापर्यंत 2 कोकेऱ्या आणि एक काहीतरी कोकेरीसारखं आहे, ते एक छोटंसं कोकेरी भेटले. देखते हैं अभी इधर क्या कॅच होता है. मला हा स्पॉट खूप टेम्पटिंग वाटतोय. इथे मी डायरेक्ट माझं सॉल्टिनेट नाही यूज करणार आहे, दुसरा एक 10 ग्राम रबर यूज करून बघतो, जेणेकरून मला डेप्थचा अंदाज येईल. काय लाव्या मला पिंक लाव्या. रप्पाला क्रश सिटी पुढे काय माहिती नाही, नावं माझ्या लक्षात राहत नाहीत मित्रांनो. पाणी एकदम काचेसारखं चोख आहे, त्यामुळे क्लोज टू नॅचरल यूज केला तर जास्त बेटर आहे. आज UV इंडेक्स खूप हाय आहे, त्याच्यामुळे रात्री चांगले कॅचेस व्हायला हवे. हा पहिलाच कासला, काहीतरी मासा लागला आहे, माहिती नाही का. ओ हो लासा फिंगर मार्क. तर मे बी आपल्याला स्पॉट भेटला. पिंक क्रश सिटी. Tinggal tidak semangat, itu slow banget.
बघ एक ब्युटिफुल फिंगर मार्क भेटला आपल्याला. ब्युटिफुल फिंगर मार्क नाही दिसत आहे. पुढे जातो तिकडे 1-2 कास्ट करतो मग बघू. लागला तर कॅमेरा चालू करेन, नाहीतर एंड व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज आपल्याला हे बघा एवढे मासे भेटलेत. 3 कोकेर आहेत. एक एकदम छोटूशी कोकिरी आहे, तिला मी काउंट नाही करत आहे. आणि एक लासा आहे, तो पण छोटाच आहे, पण आल्यासारखं काहीतरी भेटलं. इथे छोटे कॅचेस होत आहेत म्हणून मी अल्ट्रालाईट पण घेऊन आलेलो, पण आपलं नशीब खराब. आणि हे स्ट्रक्चर बघता अल्ट्रालाईटवर लागला नाही ते पण चांगलं आहे. जर लागला असता तर परत वरती यायचा काही चान्सेस नव्हता. पण होप तुम्हाला मजा आली असेल. मला तर खूप मजा आली मासे पकडायला. भेटू आपण मग पुढच्या व्हिडिओमध्ये.